घरासाठी काही पार्सल मागवलेले होते, पण त्याच्यापैकी आज 2च आलेलेत. तरीही पण म्हणलं चला तुमच्याबरोबर अनबॉक्सिंग करावी आणि ह्या ताईंची जी कमेंट आहे ना, त्याचं उत्तर देणार आहे, पण पुढे. नमस्कार मंडळी, मी वर्षा. तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. सकाळी उठून छान तयार झाले आणि खुशू आणखीन उठलेली नव्हती. आज खुशूचं स्कूल आहे, तरी पण म्हणलं झोपू द्यावं आणि रात्री ना हे काम करत बसले होते, म्हणून बाकीची कामं राहिलेली आहेत. याच्या अगोदरचे जे पेपर कटिंग आहेत ना, ते खुशूनं फाडून तोडून सगळे जिकडं तिकडं केले होते. मग रात्री मला हेच काम लागलं आणि हे कपडे धुवायचे होते म्हणून एका साईडला ठेवले आणि रात्री ना पेपर कटिंग करत बसले म्हणून भांडे लावायचे आणि भांडे घासायचे राहून गेले होते. सकाळी उठल्यावर सगळ्यात अगोदर मला हेच काम लागलं आणि हे जास्तीचं काम वाढलं ना, दुसरेही कामं ना त्याला उशीर होतो आणि जास्तच अवघड जातं मला तर. मग इथे पटपट सगळं आवरण्याचा प्रयत्न करत होते आणि तोपर्यंत डमूमाऊ उठलेली होती खुशूची आणि खुशूला उठवायचा प्रयत्न करत होती आणि मला पण प्रश्न विचारत होती की मी उठू का. मी म्हणलं राहू दे, उठल्यानंतर ना आपल्याला काहीच काम करू देणार नाही तिने, कारण खुशूचे बाबा आज लवकरच गेले होते, त्यांचं काम होतं म्हणून. आणि लगेच इथे मी किचन वाटा धुवून घेत आहे. तसं तर माझा गॅस ना स्वच्छच होता, रात्री पुसून ठेवला होता छान, पण तरी पण म्हणलं स्वयंपाक करायच्या अगोदर छान घासून ठेवला ना आणखीन स्वयंपाक करायला छान वाटतं आणि फ्रेशही वाटतं त्याच्यासाठी. आता इथे माझा गॅस वगैरे होत होता. इथे डमूची अंघोळ झाली होती, मग तिला छान तयार केलं. खुशू आणखीन उठलेली नव्हती आणि इथे बटाटे सगळ्यात अगोदर शिजू घालावं म्हणलं, कारण एक एक काम होतं तोपर्यंत. कारण खुशू उठली ना, तिला अंघोळ वगैरे घालेपर्यंत हे बटाटे शिजतात त्याच्यासाठी. मग इथे ना बटाटे शिजू घातले आणि दुसरे जे कामं होते, खुशूचा टिफिन पण बनवायचा होता आणि जेवण पण बनवायचं होतं. तोपर्यंत दूध आलेलं होतं. मग लगेच इथे ना दूध गरम करायला ठेवलं, कारण आम्ही जाईपर्यंत दूध छान गरम झालं की नासत नाही. इथे खुशू उठलेली होती, तिच्या डमू माऊनं उठवलं, कारण डमूला काही तिच्याशिवाय करमत नव्हतं आणि उठल्यावर डमू माऊला बघून बघा किती खुश होती. दोघींना एकमेकीशिवाय करमत नाही आणि मला म्हणत होती की येऊन घे. तिला घेतलं, आंघोळ वगैरे घातली, स्कूलचा ड्रेस घातला, छान फ्रेश तयार करून ह्या दोघींना नाश्त्याला दिलं. ह्या दोघींचा गोंधळ बघून बाहेर आले तर काय एरोप्लेन बघत होत्या. त्याच्यानंतरनं मला लगेच स्वयंपाक करून घ्यायचा होता, कारण स्कूलला गेलं, सोडायला गेलं की आल्यानंतरनं करायचा खूप कंटाळा येतो. त्याच्यासाठीच इथे मला सगळं पटपट आवरायचं होतं. आहो तर जेवण करून गेले होते, पण माझ्यासाठी आणि डमूसाठी राहिला होता आणि खुशूसाठी पण ते करून घ्यावं म्हणलं. पटपट मला सगळं उरकायचं होतं इथे. आणि त्या ताईंची मला कमेंट आलेली आहे ना, त्या ताईनं मला नेहमी छान सजेशन देतात आणि त्या ज्या सजेशन देतात ना, मी त्यांचं ऐकतच असते, कारण खूप छान सांगतात मला आणि खूप त्यांचं ऑब्झर्वेशन असतं. थँक्यू, मला इतकं छान सांगता आणि तुम्ही जे मला सांगता ना, मी नेहमी करत असते. आणि आता जे म्हणाल की कपड्याचं, तर मी ह्यांना सांगितलेलं आहे आहोंना की कपड्यांसाठी काहीतरी वरची जागा करा, काहीतरी मला करून द्या. ते पण हो म्हणले. जेव्हा त्यांना टाईम असेल ना, ते मी नक्की करून घेईल. असंच मला छान छान सजेशन सांगत जावा आणि माझं काही चुकत असेल तरी पण तुम्ही सांगत जावा. मी तुमचं ना नेहमी ऐकते आणि ऐकत पण जाणार, कारण छान वाटतं असं सजेशन आईसारखं देता. मग ह्या दोघींचा डब्बा इथे मी भरलेला आहे आणि खुशूचं स्कर्ट घालायचं राहिलं होतं आणि बाकीचा टिफिन वगैरे पण भरायचा राहिला होता. आज काही तिला स्कूलला जायचं नव्हतं, कारण तिला ना खेळायचं होतं डमू माऊ बरोबर. तिची इच्छा नव्हती म्हणून बघा कशी करत आहे. ते ऐकायलाच तयार नव्हती. कसं तरी तिला समजावून सांगितलं की स्कूलमध्ये गेल्यानंतर तुम्ही दोघी छान स्लाईड वगैरे खेळा म्हणून. कसं तरी तिला समजावलं आणि इथे बघा मला स्कूटी काढायची होती, कारण खुशूचे बाबा रोज काढून देतात, पण आज लवकर गेल्यामुळे मलाच इथे काढावी लागणार आहे. आता खुशूला ना इथे मी स्कूलला सोडून आलेले आहे आणि खुशूच्या बाबांनी सकाळी बघा कसा पसारा केलेला आहे, त्याचबरोबर खुशूनंही केलेला आहे. आता जे पार्सल आलेले आहेत तर ओपन करू. सगळ्यात अगोदर हे पार्सल आलेले आहे. आता खूप सारे पार्सल मागवलेले आहेत, त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही की याच्यामध्ये काय आलं असेल किंवा काहीच आयडिया नाही आहे की काय आलं असेल. ओपन केल्यानंतरच समजेल की. आणि मी तुम्हाला जेन्युइन सांगणार आहे की चांगलं आहे की नाही, कारण तुम्हाला मागवल्यानंतर असं होऊ नये की चांगलं नाही आहे असं. आणि प्रत्येकाची आवड वेगळी असते बरं का. मला जे आवडेल ते तुम्हाला आवडेल असं नाही, त्याच्यामुळे मागवून बघा, नाही आवडलं तर तुम्ही रिटर्नही करू शकता. पण छान क्वालिटी असते जे मी मागवेल ना, सगळं व्यवस्थित बघूनच. आता हे मागवलेलं आहे मी क्लीनर. कोणतं क्लीनर? आता बघा हे स्टँड आहे
अशा पद्धतीने फिट करायचं आहे. आणि हे ना असं मोठंही होतं, जेणेकरून सांधीमधला कचरा वगैरे असेल. आता काय होतं, सोफ्याच्या खाली किंवा बेडच्या खाली आपला हात जात नाही किंवा झाडूही जात नाही, त्यावेळेस हे उपयोगी येतं आणि खरंच सगळा कचरा वगैरे निघतो. क्वालिटी पण छान आहे. आपण व्यवस्थित वापरलं ना सगळं टिकतच असतं, असं तरी मला वाटतं. प्राईजनुसार याची क्वालिटी छान आहे, प्राईज तेवढी नाही आहे. तुम्हाला मागवायचं असेल तर याची मी लिंक देईल. आता चला नेक्स्ट पार्सल आपण इथे ओपन करू. ह्या पार्सलसाठी मी खरंच खूप एक्सायटेड होते. मला याची गरजही होती. त्याच्यासाठी मला असं वाटत होतं की हे पार्सल कधी येईल, कधी येईल. आणि ओपन करताना बघा माझी एक्साइटमेंट हातातून पडत होतं, कारण मी काढतच तसे होते. काही पार्सल असे असतात ना, आपल्याला खूप जास्त एक्साइटमेंट असते, तसं हे पार्सल आहे माझं. आणि कलर वगैरे तर मला वरून दिसत होता, खूप छान वाटत होता आणि दिसणारही छान असं वाटत होतं. तुम्ही गेस करा बरं काय असेल हे, तुम्ही गेस करून सांगा. तर हे 2 ह्याच्यामध्ये आलेलं आहे, कारण माझा जो सोफा आहे ना तो एल शेपचा आहे, त्याच्यासाठी हे मी मागवलेलं आहे सोफा कव्हर. आणि याची क्वालिटी म्हणाल ना खरंच खूप खूप सुंदर होती आणि प्राईजच्या नुसार तर खूपच छान हे पार्सल भेटलेलं आहे. मी खूप सॅटिस्फाईड आहे, खरंच मला खूप खूप जास्त आवडलं. आणि सोफा घाण होत नाही आणि पाहुणे वगैरे येत असतील ना तर अशा पद्धतीने. आता हे फक्त कव्हर आहे, कुशन कव्हर ना तुम्हाला आणखीन एक्स्ट्रा मागवावं लागेल. फक्त हे खालचं जे बसायचं आहे ना त्याचंच कव्हर आहे. आणि बघा किती सुंदर दिसत होतं. आणि ह्याच्या मॅचिंगचे कुशन कव्हर घेतल्यानंतर नंतर आणखीनच याचा छान लुक येत होता. तुम्हाला काही सारखं धूत बसायची गरज नाही, खूप छान वाटत होतं मला खरंच. आणि त्याच्यानंतर ना आज जाणार होती खुशूची डमो माऊ, इथे छान तयार झालेली आहे. तिलाही जाऊ वाटत नव्हतं आणि खुशूलाही जाऊ देऊ वाटत नव्हतं, कारण एकमेकीची सवय खूप लागली होती. डमो माऊ गेल्यानंतर ना मी गेलते माझ्या फ्रेंडच्या घरी आणि तिने ना आमच्यासाठी गिफ्ट आणलेलं होतं. ह्या बांगड्या रेनड्रॉप खूप सुंदर आहेत. मी आणखीन ह्या ऑनलाईन मागवणार आहेत, इतक्या सुंदर आहेत. आणि त्याचबरोबर क्लोथ ऑर्गनायझर पण आणलं होतं. दोन्ही गोष्टी खूप छान आहेत. चला इथे सेंड करते.